जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागून बरेच दिवस उलटले आहेत, पण सांगलीत मात्र सत्ता कुणाची हा प्रश्न अजूनही कायम आहे. निकाल लागून इतके दिवस उलटले, मतदारांनी आपला कौल दिला, गुलाल उधळला गेला, पण तरी सत्ता स्थापनेचा मुहूर्त काही सापडत नाहीये. एका बाजूला महायुती म्हणतीये आम्हीच दादा, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने 36 सदस्यांना अज्ञात स्थळी हलवून भाजपच्या ऑपरेशन लोटसचा फुगा फोडल्याचा दावा केलाय. पण भाजप रिव्हर्स ऑपरेशन केल्याशिवाय गप्प बसेल का? सांगलीच्या मातीत रंगलेल्या या राजकीय कुस्तीत पडद्यामागे नक्की काय घडतंय आणि सत्ता स्थापनेच्या कोणत्या तारखा ठरतायत, त्याचाच आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावती. स्क्रीनवर 61 जागांचे स्पष्ट विभाजन आणि पक्षनिहाय ताकद किती आहे ते पहा. भाजप 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 18, काँग्रेस 11, शिवसेना शिंदे 8, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 4, शिवसेना ठाकरे 1, रयत क्रांती सेना 1, जनसुराज्य शक्ती 1. इथल्या 61 सदस्यीय सभागृहात मॅजिक फिगर आहे 31 ते 32, पण इथली गणितं एखाद्या थ्रिलर सिनेमासारखी सध्या दिसत आहेत. शरद पवार गट 18 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यात जयंत पाटलांच्या होम पिचवर म्हणजेच वाळवा मतदारसंघात 8 जागा जिंकून ताकद सिद्ध केली आहे. भाजपने 16 जागा जिंकल्या असून जतमध्ये गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली 9 पैकी 8 जागा जिंकत भाजपने मवियाला मोठा धक्का दिलाय. काँग्रेसच्या 11 जागांपैकी विश्वजित कदम यांनी पलूस कडेगावच्या 8च्या 8 जागा जिंकून आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला. तर अजित पवार गटाच्या 4 जागा. सध्या हे 4 सदस्य सत्तेचा रिमोट कंट्रोल आहेत आणि हा रिमोट कंट्रोल आहे संजय काका पाटील यांच्या हातात. कसं ते पुढे सांगते, पण इथे स्थानिक नेत्यांमध्ये कशी जुंपली आहे ते पहा. वाळवा, कडेगाव, तासगाव इथे जयंत पाटील, विश्वजित कदम आणि रोहित पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. हे त्रिकूट मवियाच्या सत्तेचा पाया ठरले. जत, मिरज इथे भाजप आणि पडळकर फॅक्टर चाललाय. शिराळा, खानपूर इथे मात्र चुरस आहे. शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदे गट आमने सामने आलेत. याचाच अर्थ असा आहे की जिल्ह्यात कुठल्याही एका पक्षाची लाट नाहीये, तर स्थानिक नेत्यांची ताकद महत्वाची ठरली आहे आणि हीच ताकद आता जिल्हा परिषदेत सत्तेसाठी किंमत लावतीये. पण भाजप सत्ता स्थापनेच्या तयारीत असताना सध्या जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी ऑपरेशन चकवा राबवून सांगलीच्या कुस्तीच्या मैदानात एक मोठा ट्विस्ट आणल्याचं दिसतंय. मवियाचे 30हून अधिक सदस्य सध्या अज्ञात स्थळी सहलीवर गेले आहेत. पण यात सर्वात मोठी बातमी काय आहे, तर मवियाकडे अधिकृत 30 सदस्य आहेत. मग आकडा 36 वर कसा पोहोचलाय? याचा अर्थ उघड आहे. अजित पवार गटाचे 4 सदस्य आणि काही अपक्ष किंवा छोटे गट आता मवियाच्या संपर्कात आहेत. जयंत पाटलांची ही खेळी भाजपच्या ऑपरेशन लोटसला उत्तर असल्याचं बोललं जात आहे. पण दुसरीकडे भाजपच्या गोटातून गोपीचंद पडळकर आणि इतर नेते मवियाला धोबीपछाड देण्यासाठी शांतपणे आपली चाल रचत आहेत. पण खरी गोची झाली आहे ती किंग मेकर म्हणवणाऱ्या संजय काका पाटील यांची. महायुती त्यांना सोबत घेऊन 31चा आकडा गाठत होती, पण जर त्यांचे 4 सदस्य मवियाच्या 36 मध्ये सामील असतील तर संजय काकांकडे 2च पर्याय उरतात. एकतर मविया सोबत जाऊन सत्तेचा वाटा घेणं किंवा भाजपसाठी शेवटच्या क्षणी रिव्हर्स ऑपरेशन करणं. आता या राजकीय आखाड्यात आगामी 3 दिवस सांगलीच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. 17 मार्चला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होतीये आणि इथेच सत्तेचा फॉर्म्युला ठरेल. दुसऱ्या दिवशी 18 मार्चला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. 18 जागा असलेल्या शरद पवार गटाला अध्यक्षपद मिळणार की विश्वजित कदम यांच्या किंगमेकर भूमिकेसाठी काँग्रेसला झुकतं माप मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण भाजप सहज हार मानेल असं वाटत नाही. मग भाजपचा प्लॅन बी काय असू शकतो? तर जर का अज्ञात स्थळी गेलेल्या 36 सदस्यांमधील काही जण फुटले किंवा ऐनवेळी तांत्रिक कारणास्तव म्हणजेच व्हीप लागू करून पेच निर्माण झाला, तर भाजप सत्तेची समीकरणं फिरवू शकतोय. पण सध्या तरी जयंत पाटलांच्या फिल्डिंग समोर भाजपची बॅटिंग अडकलेली दिसतीये. सांगली जिल्हा परिषदेचा हा सत्ता संघर्ष केवळ एका पदासाठी नाहीये, तर आगामी विधानसभा निवडणुकींचा पाया रचण्यासाठी आहे. निकाल लागून दिवस झाले असले तरी या लांबलेल्या सत्ता स्थापनेने सांगलीकरांची धाकधूक मात्र वाढवली आहे. जयंत पाटलांचा चकवा यशस्वी होणार की भाजप पुन्हा एकदा लोटस फुलवणार? तुम्हाला काय वाटतं?
अज्ञातस्थळी गेलेले 36 सदस्य कोणाला साथ देतील? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.